वेलकम क्लॅप घ्यायचा. एक साथ वेलकम क्लॅप गो. ऑल ऑफ यू सिट डाउन. जरा माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला आता शिक्षणाचं साहित्य दिलं जाईल, पण मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, त्याचं उत्तर द्या. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? ससा आणि कासवाची काय लागली होती? त्यांची शर्यत लागली होती की नाही? कोण जिंकलं सांगा? कासव जिंकलं. कासव का जिंकलं? का जिंकलं? ससा काय करत होता आणि कासव काय करत होतं? तेच करायचंय. तुम्हाला सतत चालत राहायचं आहे. म्हणजे काय? शिक्षणामध्ये खूप चांगलं तुम्ही काम करा. तुम्ही खूप मोठे व्हाल. कासव जसं जिंकलं तसं तुम्हाला जिंकायचं का जिंकायचं नाही आहे? मग त्यासाठी काय करणार तुम्ही? थोडा वेळ करणार का नेहमी करणार? नक्की करणार? जरा जोरात बोला. हो. अजून जोरात. अजून जोरात. धन्यवाद. शांतसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सर रमानी सर, खरं तर ते आज आले नाहीत. ते आले की खरंच खूप एनर्जेटिक वाटतं. त्यांचं भाषण आहे ते नेहमी आल्यानंतर भेटल्यानंतर त्यांचं पण एक आपल्याला ऊर्जा मिळते. ते खरं तर आज आले नाहीत. त्यांच्या मिसेस इथं आले, त्यांना मी त्यांचेही स्वागत करतो व सर्व चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व जेवढे सभासद आहेत सगळ्यांचे स्वागत करतो की आपण मुंबईला न कार्यक्रम करता आमच्या लोणावळ्यामधील नांदरगाव शहरामध्ये हा नांदरगाव सारख्या छोट्या गावामध्ये तुम्ही नेहमी हा कार्यक्रम घडवता आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो की इथल्या मुलांना, आज या मुलांमध्ये कोणी पण जे काही मोठे होईल, कोणी डॉक्टर होईल, कोणी काय होईल, याच्यामध्ये तुमच्या संस्थेचा मोठा हात असेल नक्कीच. कारण का तुम्ही आज मी 5-6 वर्ष बघतो की तुम्ही संस्थेतर्फे यांना भरपूर मदत करता. तर एवढं बोलून मी माझं भाषण संपतो आणि अशीच मदत तुम्ही नेहमी करत राहावी अशी तुम्हाला विनंती करतो. तर सांगतो जी आत्ता जसं बाईंनी सांगितलं की डोंगरगाव आणि त्या गावातनं सगळी मुलं येतात, तर बरीच मुलं त्यावेळेला उपाशीपोटी येतात सकाळी लवकर. आणि मग त्या उन्हामुळे म्हणजे आम्ही असं बोलणार होतो की लवकर कार्यक्रम आपण थाटूया. नाहीतर बाई म्हणाला की त्यांना त्रास होती. तेवढ्यात एका मुलाला चक्कर आली आणि असं म्हणजे बिचारी लहान लहान मुलं एवढ्या लांबून येतात. त्याच्यामुळे आपण जास्त भाषण वगैरे सगळं करण्यापेक्षा मी फक्त एवढंच विनंती करतो की देणकर आणि शुभवचनी 2 शब्द आपल्या शाळेबद्दल बोलावे आणि आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सर्वेसर्वा डॉक्टर रामाणी सर, तसेच त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी आज आपल्याला आलेली आहे शाळेमध्ये. चॅरिटेबल ट्रस्टचे खूप खूप धन्यवाद. आज या मुलांना शिकवण्यासाठी त्यांना जे उपलब्ध साहित्य तुम्ही दरवेळेस नेहमी उपलब्ध करून देता, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व घ्यावे, एवढंच मी बोलते. धन्यवाद. गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत आणि व्हीलचेअर वाटप. अजून नमस्कार. आज मी तुम्हाला शांतासिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेबद्दल थोडक्यात सांगणार आहे. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर PS रामानी सर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ही संस्था गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत, व्हीलचेअर वाटप आणि आरोग्य शिबिरे पुरवण्याचे अत्यंत मोलाचे कार्य करत आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या, स्कूल बॅग आणि रेनकोट व इतर साहित्य वाटप. अहोरात्र झटणाऱ्या या संस्थेला आणि त्यांच्या सहकार्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. माझा नमस्कार. आज मी तुम्हाला शांतासिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचा एक मुद्दा सांगणार आहे. तुम्ही ते ऐकून घ्यावे. आज आमच्या शाळेत सगळेजण शांतासिद्धी चॅरिटेबलचे जमलेले मान्यवर आणि त्यांना माझा नमस्कार. आज सगळेजण आम्हाला दरवर्षी सामान देत राहतात आणि वह्या पुस्तकं हे पुरवत राहतात. दरवेळेस आम्हाला सामानाची पुरवठा करतात.
तर त्यांच्यासाठी माझे खूप खूप आभार. धन्यवाद. माझे नाव माहीत संत झगडे आहे. मी आज शांता श्रीद्धी यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. माझ्यासारखी गरजूंमधलं शिकायला लागली. ह्यांनी आम्हाला रेनकोट, खोटलबर, शॉर्पनर हे सगळं वस्तू वाटप केले. थँक्यू. माहिती सांगणार आहे. माझ्यासारखी गरजू मुले शिकायला लागली. त्यांनी आम्हाला बॅग, बॉटल, डबं हे वस्तू वाटले. त्या वस्तूंचा आम्हाला वर्षभर उपयोग होतो. म्हणून मी मनापासून आभार मानतो. सेवा ही ईश्वर सेवा. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या, स्कूल बॅग आणि रेनकोट व इतर साहित्य वाटप. अहोरात्र झटणारे या संस्थेला आणि त्यांच्या सहकार्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. तुम्ही ते ऐकून घ्यावे. आज आमच्या शाळेत सगळेजण शांतासिद्धी चॅरिटेबलचे जमलेले मान्यवर आणि त्यांना माझा नमस्कार. आज सगळेजण आम्हाला दरवर्षी सामान देत राहतात आणि वह्या पुस्तकं हे पुरवत राहतात. दरवेळेस आम्हाला सामानाची पुरवठा करतात. तर त्यांच्यासाठी माझे खूप खूप आभार. धन्यवाद. आज मी शांतासिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. माझ्यासारखी गरजू मुले शिकायला लागली. त्यांनी आम्हाला बॅग, बॉटल, डबं हे वस्तू वाटले. त्या वस्तूंचा आम्हाला वर्षभर उपयोग होतो. म्हणून मी मनापासून आभार मानतो. झगडे आहे. मी आज शांता श्रीद्धी यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. माझ्यासारखी गरजूंमधलं शिकायला लागली. ह्यांनी आम्हाला रेनकोट, खोटलबर, शॉर्पनर हे सगळं वस्तू वाटप केले. थँक्यू.